हॅलो एव्हरीवन, आपण सुरू करतोय इंग्लिश स्पीकिंग कोर्स. याच्यात आपण सगळं इंग्लिश बोलण्याबद्दल क्लिअर करणार आहे. याच्यात आपण इंग्लिश बोलणं शिकणार आहे. ही 30 व्हिडिओंची सिरीज असेल. पूर्ण याच्यानंतर जे व्हिडिओ येतील 30 व्हिडिओ पूर्ण इंग्लिश बोलायवरच असतील. त्याच्यात आपण पूर्ण इंग्लिश बोलणं क्लिअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण तुम्हाला इंग्लिश बोलता यायसाठी सर्वचे सर्व व्हिडिओ पूर्ण बघावे लागतील. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपले इंग्लिशच्या वॉवेल्स बद्दल. तर इंग्लिशच्या आपले वॉवेल्स कोणते असतात हे आपल्याला माहितीच आहे की वॉवेल्स राहतात आपले ए, ई, आय, ओ, यू. हे आपले इंग्लिशचे वॉवेल्स असतात. ज्यांना माहित नसेल त्यांनी हे लक्षात घेऊन घ्या. मग आता हे वॉवेल्स आहे आपले. मग आपण काय वापरतो इंग्लिश बोलताना? तर ट्रान्सलेशन वापरतोय. ट्रान्सलेशन जे की आपण पूर्ण ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये नाही वापरलं जाणार आहे. जसं की आतापर्यंत आपण बोलतोय सॉरी, थँक्यू. याचा कधीच आपण आधी मराठीतून विचार करत नाही. सरळ आपण म्हणतो सॉरी, थँक्यू. जसं की काही सेंटेन्स पण असे असतात जसं की हाऊ आर यू. जसं की जे पूर्ण चांगलं बोलणं शिकलेले ते याला कसं बोलतात? हाऊ आर यू. आणि तुम्ही कसं बोलतात? तर हाऊ आर यू. म्हणजेच याच्यात जो आर आहे तो आपल्याला तिथे सायलेंट ठेवायचा आहे. म्हणजेच हाऊ आर यू. फक्त तो लिहिताना आपल्याला लिहावा लागेल, पण त्याला आपल्याला बोलायचा नाहीये. ओके. म्हणजेच असे जे सेंटेन्स असतात त्यांचं आपण जास्त करून ट्रान्सलेशन नाही करत. तर ट्रान्सलेशनची गरज आपल्याला किती पडते फक्त? तर 50% ट्रान्सलेशनची गरज पडते. आणि जे ट्रान्सलेशन सोडून असतं तर जर आपण ट्रान्सलेशन नाही केली तर ते कशानुसार चालेल? तर जी सिच्युएशन आहे त्याच्यानुसार चालेल. म्हणजेच 50% चालेल ट्रान्सलेशन वर आणि 50% चालेल सिच्युएशन वर. म्हणजे याच्याच नुसार अशा पद्धतीनेच आपल्याला इंग्लिश शिकायची आहे. ओके. म्हणजेच हे सिच्युएशन नुसार चालेल. समजा रेस्टॉरंट मध्ये बसल्यावर आपल्याला जर काही ऑफर करायचं आहे तर त्याचं पण आपण पाहणार आहे. म्हणजे ऑर्डर करायचंय समजा किंवा कोणाला काही ऑफर करायचंय तर ते आपण कसं करणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहे. तर आपल्या मेन टॉपिक्सला आता सुरुवात करूया. समजा हे जे आपले वॉवेल्स असतात समजा. मग आता हॅलो असं आपण बोलतो, पण आपल्याला कसं बोलायचंय? हॅलो असं बोलायचंय. म्हणजेच याने काय होतं तर आपलं इम्प्रेशन स्ट्रॉंग होतं. मग आता याच्यानंतर हाऊ आर यू, हाऊ आर यू असं तुम्ही बोलता. हे आपलं पहिलेही झालं. आता हाऊ आर यू. मग कसं बोलायचंय? तर हाऊ आर यू. फक्त एवढाच चेंज आपल्याला करायचा आहे. आणि मग त्यानंतर समजा मला जर काही विचारायचंय हाऊ आर यू, याच्या ऐवजी जर मी हा वापरला, हा मी रॉंग केला. समजा मी हाऊ आर यू न बोलता मी बोललो जो की त्याचाच अर्थ होतो हाऊ हॅव यू बीन. जसं की हॅलो सोडून तुम्ही हेचा सुद्धा वापर करू शकता. जसं की तुम्ही बघितलं पण असेल, बऱ्याच फिल्म मध्ये सुद्धा बघितलं असेल किंवा कुणाला बोलताना सुद्धा बघितलं असेल, हेचा वापर जास्त होतो. मग त्याच्यानंतर हाऊ हॅव यू बीन. जसा हाऊ आर यू चा अर्थ आहे तोच याचा अर्थ आहे हाऊ हॅव यू बीन. फक्त आपण काय करतोय तर हाऊ आर यू च्या ऐवजी हा वापरतोय हाऊ हॅव यू बीन, हाऊ हॅव यू बीन. जसं की आता तुम्ही याला बोलून पहा, कमीत कमी 5-10 वेळा बोलून पहा. म्हणजेच तुम्हाला हे बोलायची सवय सुद्धा लागेल हाऊ हॅव यू बीन. आणि मग याच्यानंतर हाऊ आर यू डुईंग. हा जो सेंटेन्स राहतो आपला, तू काय करत आहेस? हाऊ आर यू डुईंग. जसं की याच्यासाठी आपल्याला ट्रान्सलेशनची गरज नाही पडणार. हाऊ आर यू डुईंग. मग आता हे तर आपल्याला समजा म्हणता आलं. मग आता समजा कसे आहात
काय करत आहात हे याचे सेंटेन्स झाले. आणि मग दुसरा जो राहतो व्हॉट आर यू अप टू. व्हॉट आर यू अप टू याची ट्रान्सलेशनची गरज नाहीये, पण मी तुम्हाला सांगून देतो याचा अर्थ काय होतो. तर याचा अर्थ होतो काय चालू आहे. हे तुम्ही तसंच तसं लक्षात ठेवून घ्या, जसं की हे सेंटेन्स आपल्याला जास्त करून लक्षात ठेवायचे. इथे फक्त आपण कशाचा वापर करतोय, हाऊचा आणि जर व्हॉटचा. म्हणजेच हे राहतात WH. हाऊ हॅव यू बीन, हाऊ आर यू डुईंग, हाऊ आर यू अप टू. म्हणजेच अशा प्रकारे आपणही वापरू शकतोय. तर आता आपण बघू आपलं पुढचं. मग आता समजा जर तुम्हाला असं कोणी म्हणलं हाऊ हॅव बीन, हाऊ हॅव यू बीन असं जर म्हणलं, तर उत्तर तुम्ही काय देणार आहे, आय एम फाईन. हे थोडसं म्हणजेच याला थोडसं आपण चांगलं पण करू शकतो. जसं की आय एम फाईन न वापरता आपण काय वापरू शकतो, आय एम डुईंग फाईन, आय एम डुईंग फाईन. म्हणजेच आय एम फाईन न वापरता आपल्याला हे वापरायचंय, आय एम डुईंग फाईन. हे जर आपण वापरलं तर ते नुसतं आय एम फाईन पेक्षा चांगलं असतं. म्हणून जर तुम्हाला कोणी म्हणलं हाऊ आर यू किंवा हाऊ हॅव यू बीन, तर तुम्ही काय आन्सर करणार आहे, आय एम डुईंग फाईन. मग याच्यानंतर हाऊ अबाउट यू. जसं की समजा त्यांनी जो आपल्याला प्रश्न विचारलाय काय चालू आहे, काय चालू आहे असं जर आपल्याला कोणी विचारतंय, काय चालू आहे म्हणजे व्हॉट आर यू अप टू किंवा कसे आहात, नाही काय करत आहात, तर व्हॉट आर यू डुईंग. हे पण आपण करू शकतो. मग आता व्हॉट आर यू डुईंग काय करत आहात. मग याच्यानंतर आय एम डुईंग फाईन. जसं की तुम्हाला त्यालाच विचारायचंय आणि तू, म्हणजेच मी ठीक आहे पण तू कसा आहेस असं विचारताना आपण काय विचारणार आहे, तर हाऊ अबाउट यू, हाऊ अबाउट यू. अशा प्रकारचे आपण उत्तर देऊ शकतो. हाऊ अबाउट यू अशा प्रकारचे आपल्याला उत्तर देता आले पाहिजे. मग पुढचं, जसं की कोणत्या गोष्टी करता कोणी तुमच्यासाठी त्यांचा टाइम दिलेला आहे, तर त्यानंतर आपण काय बोलू शकतो, तर थँक्स फॉर युअर टाइम. थँक्स फॉर युअर टाइम. म्हणजेच अशा प्रकारचे सेंटेन्स आपण तिथे वापरू शकतो. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे सायलेन्स लेटर याच्यात येतो WATH वॉच. पण हा जो टी आहे तो बोलला नाही जात, तो आहे सायलेंट. सायलेंट लेटर काय याच्यातलं, सायलेंट लेटर, तर याच्यातलं सायलेंट लेटर झालं टी. ओके, म्हणजेच याच्यात असे सायलेंट लेटर असतात. मग आता एवढं तर आपलं क्लिअर झालंय. तर आता आपण पुढे जाऊया. तर आता पुढे आपल्याला स्वतःचा इंट्रो देता आला पाहिजे. जसं की हे किंवा हॅलो आपण इथे वापरतो. तुम्हाला जो वापरायचा असला तुम्ही दोघांपैकी लिहून घ्या. हॅलो, माय नेम इज. मग जे नाव आहे माझं ते मी इथे घेईन, जे तुमचं नाव आहे ते तुम्ही इथे टाका. म्हणजे जे तुमचं नाव आहे ते तुम्ही इथे घेऊन घ्या, मी माझं नाव इथे घेऊन घेईन. मग आता याच्यानंतर हॅलो, माय नेम इज ओम. आणि याच्यानंतर आय एम फ्रॉम. समजा आपण कुठे राहतोय ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे, म्हणून आय एम फ्रॉम. जसं की मी कोणत्या राज्यात राहतो ते जर मला सांगायचंय तर मी इथे घेईल महाराष्ट्र. तुमचं जे पण राज्य असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. मग आता आय एम फ्रॉम महाराष्ट्र. आय एम क्लास. आता ज्या पण क्लासचे तुम्ही स्टुडंट आहे तो तुम्ही इथे या, म्हणजेच आय एम क्लास 10th स्टुडंट. फॉर एक्झाम्पल 10th स्टुडंट.
तुम्ही ज्या पण क्लासचे तो तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणजेच याने काय होतं, जसं की हॅलो, माय नेम इज ओम, आय एम फ्रॉम महाराष्ट्र, आय एम क्लास 10th स्टुडंट. मग आता याने तुमचं थोडंसं बोलणं वाढेल आणि तुम्ही तुमचा क्लास इथे घेऊ शकता. 8, 7 जो पण असेल तो घेऊ शकता. हॅलो हॅलो, माय नेम इज ओम, आय एम फ्रॉम महाराष्ट्र, आय एम क्लास 10th स्टुडंट. म्हणजेच अशा प्रकारचे इथे येता येते. जसं की तुम्हाला जर कोणी म्हणलं तो खूप छान दिसतो, खूप छान बोलतो, तर मग अशासाठी आपल्याकडे उत्तर काय पाहिजे, तर अशासाठी आन्सर पाहिजे थँक यू माय प्लीजर. कशासाठी सांगितलं मी, जेव्हा की तुम्हाला कोणी म्हणलं खूप छान दिसतो, खूप छान बोलतो, तर त्याच्यासाठी हे एक उत्तर आहे थँक यू माय प्लीजर. So nice of you. So nice of you. हे तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणजेच अशा प्रकारचे आन्सर तुम्ही इथे देऊ शकता. समजा जर कोणी काही बॅड न्यूज सांगितली, हे बॅड न्यूज करता आन्सर फॉर बॅड न्यूज. आता बॅड न्यूज करता तुम्ही काय म्हणू शकणार आहे, तर एकच गोष्ट राहते इथे, आय एम सॉरी. आय एम सॉरी टू हिअर दिस. आता बरेच जण म्हणतील की सॉरीचा अर्थ होतो माफ करा, पण जर आय एम सॉरी वापरला जातोय तर त्याचा अर्थ माफ करा नाही होत, तर त्याचा अर्थ होतो मला या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटतंय असं सांगताना आपण वापर करू आय एम सॉरी टू हिअर दिस. म्हणजेच कोणती बॅड न्यूज सांगितली तर याच्यासाठी आपण वापर करतो आय एम सॉरी टू हिअर दिस. तर आता पुढे घेऊ आपण. जर तुम्ही काही ऑर्डर करायला गेले फॉर ऑर्डरिंग समथिंग, आता काही ऑर्डर करायला जाताना आपण कसं बोलणार आहे, तर तिथे वापर करायचा आहे आपल्याला कॅनचा. फक्त तिथे आपल्याला कॅन वापरायचा आहे आणि मग कॅन, मग पुढे आय हॅव सम कॉफी. कॅन आय हॅव सम कॉफी. समजा हे घेतलं आणि मग त्याच्यानंतर अजून एक घेतलं. समजा तुम्हाला जर पेन घ्यायचा आहे तर कॅन आय हॅव. आता एक पेन पाहिजे तर आपण काय लावू, अ पेन लावू. कॅन आय हॅव अ पेन. पण जर आपल्याला जर 4 पेन पाहिजे, 5 पेन पाहिजे, तर कॅन आय हॅव अ 4 पेन. कॅन आय हॅव अ 5 पेन. हे अशा प्रकारे येणार आहे. मग आता त्याच्यानंतर समजा कॅन आय हॅव, फक्त एवढंच आपल्याला लक्षात ठेवून घ्यायचंय की कॅन आय हॅव. हे जर आपल्या लक्षात राहिलं तर आपल्याला सगळं ऑर्डर करता येणार आहे. जसं की कॅन आय हॅव अ पेन, कॅन आय हॅव सम आईस्क्रीम, कॅन आय हॅव सम आईस्क्रीम. फक्त काही ऑर्डर करताना आपल्याला काय करायचंय, तर कॅन वापरायचं आहे. अजून एक एक्झाम्पल घेतलं तर कॅन आय हॅव अ चेअर. कारण ती जे पाहिजे ते तुम्हाला पाहिजे म्हणून तिथे कॅन आय हॅव याचा वापर करायचा. म्हणून एक खुर्ची पाहिजे म्हणून अ चेअर कॅन आय हॅव एवढा लक्षात ठेवला. मग एक पेन पाहिजे म्हणून तो झाला अ पेन. जसं की कॅन आय हॅव
ह्या वापरला, नंतर सम कॉफी, अशा प्रकारे आपण ऑर्डर करताना वापरणारे. तर आता आपण आपल्या पुढच्या टॉपिक वर जाऊया. तर पुढचा टॉपिक आहे आपला फॉर अस्किंग रेट्स ऑर प्राइस. समजा जर तुम्ही कुठे सामान घ्यायला गेले आणि त्यांना तुम्हाला विचारायचं आहे की ही वस्तू कितीला आहे, नाहीतर कितीला मिळेल, हे जे आपण विचारणार आहे त्याच्यासाठी कशाचा वापर करायचा आहे, तर हाऊ मचचा. कशाचा, तर हाऊ मचचा. हाऊ मचचा वापर इथे करायचा आहे. जसं की मला म्हणायचं आहे हे कितीला आहे, तर हाऊ मच इज दिस. म्हणजेच हे कितीला आहे, हाऊ मच इज दिस. आपण काय वापरतोय, तर हाऊ मच वापरतोय. मग आता हाऊ मच इज दिस, जसं की समजा पुढे पण हाऊ घेतला, तर हाऊ मच डज इट कॉस्ट. याच्यासाठी ट्रान्सलेशनची आपल्याला काही गरज नाही पडणार. जसं की इट इज एक्सपेन्सिव्ह, मग इट इज एक्सपेन्सिव्ह हे महाग आहे, इट इज एक्सपेन्सिव्ह. मग आता समजा मला विचारायचंय हे एक्सपेन्सिव्ह आहे का, इट इज एक्सपेन्सिव्ह. मग आता पुढे जर मला विचारायचंय याच्यावर काही डिस्काउंट नाही का, इज देयर डिस्काउंट. त्याच्यासाठी मी वापरेल इज देयर डिस्काउंट. म्हणजेच इज देयर डिस्काउंट म्हणजे याच्यावर काही डिस्काउंट नाही का, असा याचा अर्थ होणार आहे. तर आता एवढं आपलं क्लिअर झालेलं आहे. तर आता समजा आपल्याला जर काही ऑफर करायचंय, नाहीतर तुम्हाला जर काही हवंय का ते विचारायसाठी आपला पुढचा टॉपिक आहे. मग आता कोणाला काही ऑफर करताना समजा मला म्हणायचंय काही घ्याल का, काही हवं आहे का, तर मग मी काय म्हणेल, डू यू. तर त्यासाठी आपण काय वापरणार आहे, तर डू यू चा वापर करणार आहे. जर आपल्याला त्यांना असं म्हणायचंय, तर डू यू वॉन्ट सम. आणि जर डू यू वापरत नसला तर सगळ्याच ठिकाणी तरी वापरला जाणार आहे. तर मग आपण म्हणू शकतो जर मला काही ड्रिंक वगैरे ऑफर करायचंय, टी वगैरे, तर मी काय म्हणू शकतो, कॅन आय ऑफर यू अ टी. म्हणजेच कॅन आय ऑफर यू अ टी. नंतर वुड यू लाईक सम हेल्प. तुम्हाला काही मदत हवी आहे का, वुड यू लाईक सम हेल्प. तुम्हाला काही मदत हवी आहे का, म्हणजेच यासाठी काय वापरतोय आपण, तर वुड चा वापर करतोय. जसं की वुड यू लाईक सम हेल्प. अजून वुड कुठे वापरला जाईल, तर वुड यू लाईक टू ट्राय दिस. म्हणजेच अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर याचा वापर करू शकतो. म्हणजेच डू यू वॉन्ट सम, कॅन आय ऑफर यू अ टी, वुड यू लाईक सम हेल्प, वुड यू लाईक टू ट्राय दिस. म्हणजेच अशा प्रकारे ऑफरिंग आहे. आता समजा एक ट्रान्सलेशन घेतलं. ट्रान्सलेशन मध्ये तर आपल्याला माहितीच आहे काय होणार आहे. ट्रान्सलेशन वर आपण भरपूर व्हिडिओ पण बनवलेले आहे. लागलं तर आपण या व्हिडिओ मध्ये ट्रान्सलेशन घेऊन घेऊ, 5-6 वाक्य घेऊन घेऊ लागलं तर. मग आता ट्रान्सलेशन याला मी डिवाइड केलं ए पार्ट मध्ये आणि बी पार्ट मध्ये. हा जो ए आणि बी पार्ट आहे, हा जो ए आणि बी पार्ट होता, याच्यात जे चालेल ते चालेल वर्क. म्हणजेच कोणतं काम केव्हा होतंय. म्हणजेच या सेंटेन्स मध्ये आयएनजी चा पण वापर होत असेल. म्हणजेच याच्यामध्ये आयएनजी चा पण वापर होत असेल, कारण हा तर कामावाला आहे. मग हा जो दुसरा राहतो बी वाला, तो कोणता राहील, जसं की काय चालू आहे, कसं चालू आहे,
तर मग त्याच्यासाठी तो राहील काय आहे, कसं आहे. तर मग हे काय राहतील, तर बी पार्ट मध्ये याला डिवाइड केले. म्हणजेच हा जो ए त्याच्यासाठी तुम्हाला शिकावे लागतील टेन्सेस, आणि हा जो दुसरा आहे ते त्याच्यासाठी शिकावं लागेल इज, एम, आर. मी आता तुम्हाला सांगून देतो एकदा की कोणासोबत आपण यांचा वापर शिकतोय आता, की हे जे आहेत ते कुठे वापरले जाणारे इज, एम, आर. बऱ्याच व्हिडिओ मध्ये शिकवून पण झालेलं आहे, आपलं पूर्ण झालेलं आहे हे, पण मग आपण एकदा करून घेऊ. जसं की आपल्याला माहितीये की आय, वी, यू, ही, सी, इट, दे. हे नसले तर आपले इंग्लिश पूर्णच होत नाही. मग आता इज, एम, आर. आता हा जो एम आहे, एम, हा एम फक्त कुठे वापरला जातो, तर आय जवळ वापरला जातो. जेव्हा आपण स्वतः बद्दल बोलतोय, जेव्हा आपण आयचा वापर करतोय, तेव्हा आपण वापर करतो एम चा, आणि जो वी आहे, वी सोबत काय येणार आहे, तर आर येणार आहे. आय एम, वी आर, आणि यू सोबत पण काय येणार आहे, तर आर येणार आहे. दुसऱ्या यू सोबत पण आर, ही सोबत इज, सी सोबत इज, इट सोबत इज, आणि दे सोबत आर. म्हणजेच या तीन ठिकाणी आपल्याला काय वापरायचे, तर इज वापरायचे, ही, सी, इट, आणि यू, वी, यू आणि दे यांच्यासाठी काय वापरायचंय, तर आय वापरायचा आहे, सॉरी आर वापरायचा आहे, आणि आय सोबत काय वापरायचं आहे, तर एम वापरायचा आहे. एवढंच फक्त आपल्याला क्लिअर ठेवायचं आहे. लागलं तर तुम्हाला ट्रान्सलेशन बद्दल थोडीशी प्रॅक्टिस हवी असेल तर ती आता आपण करून घेऊ. हे आपलं शेवटचं टॉपिक आहे, ट्रान्सलेशनची प्रॅक्टिस. आता ट्रान्सलेशन कसं होतं, समजा मी म्हणलं मी कामाला जात आहे. मी कामाला जात आहे. या वाक्यांसाठी पण मी तुमचं ट्रान्सलेशन सोडून देणार आहे. म्हणजे तुम्ही आता याच्यानंतर ट्रान्सलेशन सोडून द्याल याच्यासाठी पण. जसं की मी कामाला जात आहे, कुठेही जातोय हे सांगताना आपण काय करतो, तर मीला म्हणतो आय, मग वापरू, पहिला घेतल्यावर शेवटचा घेऊ, आयला काय म्हणू, तर एम. जातला इंग्लिश वापस येऊ, जातला इंग्लिश मधून काय म्हणलं, तर गो म्हणलं. आणि जर तो म्हणजे काम चालू आहे पण अपूर्ण आहे, जाणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून पुढे वापर होईल आयएनजी चा, म्हणून तो होईल गोइंग. म्हणून मग आय एम गोइंग. मग आता पुढे आपण काय वापर करतो, तर टू चा वापर करतो, आणि जे ऑब्जेक्ट आहे काम, कामाला इंग्लिश मधून वर्क म्हणतो. म्हणजेच एवढा वेळ लागतो आपल्याला त्यासाठी की कधी कधी तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे सुद्धा समजत नाही. म्हणून मग यासाठी आपण एक सोपी ट्रिक घेतोय, जसं की आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, कुठेही जातोय हे सांगताना आपल्याला फक्त आय एम गोइंग टू चा वापर करायचा आहे. आय एम गोइंग टू, जसं की मला म्हणायचंय मी शाळेत जातो, तर मी इथे म्हणेल स्कूल, आय एम गोइंग टू स्कूल. आणि मग याच्यानंतर आय एम गोइंग टू जे तुम्ही घ्याल ते घेऊ शकता, जसं की आय एम गोइंग टू क्लास. आय एम गोइंग टू म्हणजे इथे फक्त काय वापर करायचा आहे, तर गोइंगचा वापर करायचा आहे, टू कॉलेज. म्हणजेच इथे फक्त कशाचा वापर होईल, तर गोइंगचा वापर होईल. अजून एक दोन सेंटेन्स घेऊन घेऊ लागलं तर, म्हणजे झाले समजा गोइंगचा टॉपिक आपण सोडून देऊ. मला समजत नाही, हा पण एक ट्रान्सलेशनचाच भाग राहतो. मला समजत नाही. सर्वात आधी मला आला, मी आला, एकच आय लावणार आहे. एवढं तर आपलं क्लिअर आहे. फक्त एवढंच आपल्याला ट्रान्सलेशन घ्यावं लागेल. मग आता समजत नाही आता आपण डोंट म्हणू. जे आपल्याला समजत नाहीये त्याचा अर्थ डोंट होतो. जसं की हा डीओ वेगळा केला आणि नॉट वेगळा केला.
तर डू नॉट मिळून काय झाला तर डोंट तयार झाला. म्हणजेच डू नॉटला डोंट लावून घेऊ मला समजत नाही, मग समजत म्हणजे काय तर अंडरस्टँड होईल, म्हणून मग इथे घेऊ अंडरस्टँड. एवढं सोपं आहे. सोपं असतं सेंटेन्स स्ट्रक्चर. जसं की ते होतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट नाही. सब्जेक्ट म्हणजे जो काम करणारा असतो, वर्ब म्हणजे जी क्रिया होते, खेळण्याची असेल काही असेल. समजा मी म्हणलं आय प्ले क्रिकेट, जसं की एकदा लिहूनच घेतो आय प्ले क्रिकेट. तेव्हा आय प्ले क्रिकेट मध्ये काय झालं तर आय म्हणजे मी क्रिकेट खेळतो, जो काम करणार आहे. तर याच्यात खेळणारा कोण आहे, खेळण्याची क्रिया मी करतोय म्हणून तो असेल सब्जेक्ट. प्लस प्ले काय झाला तर प्ले म्हणजे खेळणे ही काय एक क्रिया आहे. खेळण्याची, हसण्याची, झोपण्याची, चालण्याची, या सगळ्या काय राहतात तर क्रिया होता, म्हणून तो होईल वर्ब. प्लस आता त्या खेळाचं नाव काय आहे, ठीक आहे खेळलं जातंय मग ती कबड्डी असेल काही असेल तर तिला काहीतरी नाव असेल, तर ते क्रिकेट आहे तर त्याच नावाला आपण म्हणू ऑब्जेक्ट. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि पूर्ण इंग्लिश शिकणारे आपण आता तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा इंग्लिश शिकण्यासाठी. आणि जर तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा हवं असेल, सेंटेन्स वगैरे चॅट बनवलेले, तर तुम्ही आपल्या चॅनल मध्ये सुद्धा ऍड होऊ शकता, म्हणजेच व्हॉट्सअप चॅनल मध्ये ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जसं की समजा तुम्ही जेव्हा मोबाईल असा धरताय व्हर्टिकल मध्ये, तेव्हा खाली तुम्हाला नाव दिसेल मोर. समजा आपला व्हिडिओ आहे वरती, खाली मोर नाव दिसलं, मग डिस्क्रिप्शन उघडेल, मग तिथे तुम्हाला नाव दिसेल व्हॉट्सअप चॅनल लिंक. त्याच्यावर क्लिक करून व्हॉट्सअप लिंक, व्हॉट्सअप चॅनल लिंक दिसेल. मी ते चॅनलचा नुसता सी टाकून घेतो. मग आता व्हॉट्सअप चॅनल लिंक हे दिसल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचंय आणि तुम्ही सगळ्या स्टेप्स कंप्लीट करून जॉईन होऊ शकता. फक्त एकच बटन दाबावं लागणार आहे, फक्त जॉईन करायचंय आणि मग व्ह्यू चॅनल म्हणून जॉईन होऊन जाल. तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.